नमस्कार. डिफानेटचं नेक्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रेशन 0 to 4 1 upon स्क्वेअर रूट ऑफ 4x मायनस एक्स स्क्वेअर dx. आता हे एक्झाम्पल आहे, दिसताना सिंपल दिसतंय बिकॉज ह्या टाईपची एक्झाम्पल्स इंडिफायनेटमध्ये आपण सॉल्व्ह केली. इथे एक्स स्क्वेअर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर और ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अशा फॉर्ममध्ये जर काही आली असतील तर आपण त्याला काय करू शकतो, तर साइन इन्व्हर्सचा, लॉगचा, टॅनचा वगैरे जे फॉर्म्युले आहेत ते अप्लाय करू शकतो. सो इथे सुद्धा आपण आधी इंटिग्रेशन सॉल्व्ह करून मग लिमिट्स घातले तरी होणार आहे, कारण इंटिग्रेशन तसं सिंपल आहे. आता आपण जे एक्स स्क्वेअर म्हणजे 4x मायनस एक्स स्क्वेअर आहे ते आपण एक्स स्क्वेअर मायनस 4x सारखं ट्रीट करूया, त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअरची मेथड यूज करूया आणि मग ते कुठल्या दोन टर्मचा स्क्वेअर होतोय ते चेक करूया आणि लिहिताना परत ह्याच फॉर्मॅटमध्ये लिहायचं, 4x मायनस एक्स स्क्वेअर ह्याच फॉर्ममध्ये लिहायचं. सो कन्सिडर करताना पण एक्स स्क्वेअर जनरली पॉझिटिव्ह घेतो म्हणून एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह कन्सिडर करू. सो कन्सिडर 4x मायनस एक्स स्क्वेअर. आता आपल्याला एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह हवा आहे म्हणून त्याच्यातून काय करूया, मायनस साईन बाहेर काढूया. सो मायनस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 4x. सो हे मायनस साईन नंतर आपण घेऊ. आता आपण फक्त एक्स स्क्वेअर मायनस 4x कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने कसं काढता येईल ते बघूया. सो कन्सिडर एक्स स्क्वेअर मायनस 4x. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x ला काय करायला लागतं, एका टर्मने ऍड करायला लागतं, एका टर्मने मायनस करायला लागतं. ती टर्म कोणती असते, तर एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो कोइफिशियंट आहे 1/2 मीन्स 4 चा स्क्वेअर मायनस ते जाणारच आहे स्क्वेअरमध्ये मायनस 1/2 4 स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 4x 2 झाले 2 चा स्क्वेअर प्लस 4 झाला आणि हा मायनस 4. ही जर ॲडिशन सबट्रॅक्शन केली तर आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर मिळेल. कुठला कम्प्लीट स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 हा कम्प्लीट स्क्वेअर आहे. कुणाचा आहे, कशी ट्रिक आहे ते ओळखायचं. याचा स्क्वेअर रूट घ्यायचं विच इज 2, याचा स्क्वेअर रूट घ्यायचं विच इज x आणि हे साइन घ्यायचं x मायनस 2. सो दिस इज x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अँड दिस इज 2 स्क्वेअर. सो या फॉर्मॅटमध्ये आला. पण 4x मायनस एक्स स्क्वेअर, इथे 4x मायनस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस 4x नाही आहे, त्यामुळे आपण हे साईन थोडंसं बाहेर घेऊन आपण हे फक्त कन्सिडर केलं होतं. त्यामुळे आपल्याला ही जी व्हॅल्यू आली आहे ती ह्या टर्मची आहे, हा जो ब्रॅकेटमधली टर्म आहे त्याची ही व्हॅल्यू आहे. सो फ्लिप करायला लागेल, ह्याला प्लस साईन आणि ह्याला मायनस साईन असं करावं लागेल. सो ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे, देअरफॉर 4x मायनस एक्स स्क्वेअर कॅन बी रिटर्न ॲज, आता आपल्याला ह्याला मायनस आणि ह्याला प्लस करायला लागेल. सो 2 स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 स्क्वेअर. हे आपण काय केलं होतं, हे आपल्याला माहिती आहे कसं करायचं. सो त्यामुळे आपण ते थोडंसं मायनस साईन बाहेर घेऊन त्याची व्हॅल्यू काढून घेतली होती. पण ही व्हॅल्यू काढली ही कशाची, 4x मायनस एक्स स्क्वेअर करताना हे चेंज करायला लागेल. का ते लक्षात आलं ना, कारण मायनस साईन बाहेर येते, मायनस आतमध्ये नेलं की ते व्हॅल्यू साईन चेंज होणार आहे. सो 4x मायनस एक्स स्क्वेअर कॅन बी रिटर्न ॲज 2 स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 स्क्वेअर. आता ते ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वगैरे अशा फॉर्ममध्ये आलंय, त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला यूज करता येईल. सो इंटिग्रेशन आय बिकम्स इंटिग्रेशन 0 to 4 1 अपॉन, आता स्क्वेअर रूट ऑफ 4x मायनस एक्स स्क्वेअरच्या प्लेसला काय लिहायचं, स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 स्क्वेअर. ह्या मेथडने आपण बरीच एक्झाम्पल्स इंडिफायनेटमध्ये सॉल्व्ह केली. आता इथे आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करता येईल. लिमिट्स आपण नंतर घ्यायची, आधी फॉर्म्युला अप्लाय करूया. एक आहे कॉन्स्टंट आहे म्हणजे ए स्क्वेअर आणि हा आहे एक्स स्क्वेअर. सो 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर काय फॉर्म्युला आहे, साइन इनव्हर्सचा फॉर्म्युला. सो तो फॉर्म्युला लिहून घ्या. We know that integration 1 upon square root of a square minus x square dx is equal to sin inverse x upon a plus c. हे इंडिफायनाइट साठी, त्यात डिफायनाइट मध्ये घेताना c येणार नाही. सो therefore I is equal to, त्याच्यासाठी आता फॉर्म्युला करूया sin inverse x. x काय इथे, x means x minus 2 अपॉन a. a मीन्स काय इथे 2. सो अपॉन, आणि इथे प्लस सी नाही लिहिणार, इथे काय लिहिणार आपण, आन्सर काढल्या त्याची लिमिट्स लिहितो 0 to 4. सो 0 to 4 ची लिमिट. आता नेक्स्ट स्टेप काय करतो, एकदा आन्सर आलं, लिमिट्स लिहिली आपण की काय करतो, एकदा अपर लिमिट घालायचंय, मायनस करायचं, एकदा लोअर लिमिट घालायचं आणि सॉल्व्ह करायचं आणि रिअल नंबर मध्ये आन्सर काढायचं. सो विच इज इक्वल टू साइन इनवर्स, आधी 4 घालूया म्हणजे 4 मायनस 2 अपॉन 2 मायनस, मग 0 करायचं, साइन इनवर्स 0 मायनस 2 अपॉन 2. सो विच इज इक्वल टू हे 2 अपॉन 2 म्हणजे 1 झालं, साइन इनवर्स 1
मायनस साइन इनवर्स, हे -2/2 मीन्स -1, पण साइन ऑफ मायनस एक्स काय असतं मायनस साइन एक्स, त्यामुळे हे मायनस साइन बाहेर येईल, मायनस मायनस प्लस होईल. सो नेक्स्ट स्टेपला काय होणार, विच इज इक्वल टू साइन इनवर्स 1 प्लस साइन इनवर्स 1. आता या दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत, कारण 1 ही व्हॅल्यू साइन साठी कोणाची येते तर π/2 ची व्हॅल्यू येते. सो साइन इनवर्स 1 म्हणजे काय होणार π/2, कारण साइन π/2 इज 1. देयरफॉर साइन इनवर्स 1 इज ते ऑपरेट करतो साइन इनवर्स. सो साइन इनवर्स 1 इज π/2 हियर, दोन्ही π/2 प्लस π/2 म्हणजे काय झालं ते पाय, 2π/2 म्हणजे ते पाय झालं. सो फायनल आन्सर या इंटिग्रेशनचं मिळालं आपल्याला पाय. आता हे रिअल नंबर मध्ये आलंय. आपण ह्याच्या आधी जेव्हा इनडिफायनाइट इंटिग्रेशन सॉल्व्ह करत होतो तेव्हा आन्सर इथपर्यंतच यायचं आणि प्लस सी आपण लिहायचो. आता लिमिट्स असल्यामुळे रिअल नंबर मध्ये आन्सर मिळतं.